नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका चलातील समीकरण कशी सोडवायची ते पाहणार आहोत. इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता याच्यामध्ये आपण सर्व टाइपचे सम्स घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर सुरुवातीला आपल्याला समीकरणामध्ये असलेलं महत्त्वाचं टर्म म्हणजे काय? चल किंवा व्हेरिएबल. तर त्या व्हेरिएबलची आपल्याला किंमत काढायची असते आणि ती किंमत काढणं म्हणजे समीकरणाला सॉल्व्ह करणं. बरोबर. सोल्युशन ऑफ द इक्वेशन. आता या ठिकाणी पी आहे किंवा इथे एम आहे, तर यांच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायच्या म्हणजेच आपल्याला समीकरण सॉल्व्ह करायचं. आता ते करण्यासाठी काही रूल आहेत, तर ते रूल मी तुम्हाला वेगळे न सांगता जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्याच वेळेला रूल कसे अप्लाय करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. बरोबर. तर आपण चला तर सुरुवात करूया. पहिले इक्वेशन आहे आपल्या पुढे 17p - 2 = 49. आता या ठिकाणी काय करायचं बघा, इक्वेशन सॉल्व्ह करताना नेहमी जे व्हेरिएबलचे टर्म असतात, अक्षर असलेले पद, त्यांना वन साइडला ठेवायचे आणि ज्या नंबर्स असतील तर त्यांना दुसऱ्या साइडला ठेवायचं. बरोबर. म्हणजे या ठिकाणी फक्त 17p राहणार. आता इथे पण कोणती क्रिया, आता बघा इथे p च्या जवळ 17 पण आहेत आणि p च्या जवळ 2 पण आहेत, पण 2 जरा दूर आहेत. म्हणजे सुरुवातीला आपल्याला 2 ला राईट साइडला न्यावं लागेल आणि त्यानंतर 17 ला. बरोबर. म्हणजे दूर आहेत त्याला आधी न्या. म्हणजे काय येणार? 17p = काय होणार? 49 - 2. इकडे आल्यावर मायनसचे काय होणार? प्लस होणार, म्हणजे +2. काय राहील बघा? 17p = 51. म्हणजे काय लक्षात आलं तुमच्याला? मायनस असेल तर तिकडे गेल्यावर प्लस होणार आणि प्लस असेल तर मायनस होणार. हा एक रूल महत्वाचा. आता या p ला 17 ने मल्टिप्लाय केलेला आहे. इथे जेव्हा साइन नसतं तेव्हा ते गुणाकार असतो, मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशनची अपोजिट क्रिया काय असेल? जसं सबट्रॅक्शनची अपोजिट क्रिया ऍडिशन होती, तसं मल्टिप्लिकेशनची अपोजिट क्रिया डिव्हिजन असेल. त्यामुळे p काढण्यासाठी 17 ने मल्टिप्लाय केलेला आहे, तर आपण 51 ला 17 या साइडला गेल्यावर 17 काय होतील? मल्टिप्लायला आहे ते डिव्हिजनला जाते. म्हणजे गुणाकाराचे 17 इकडे आल्यावर भागाकाराला आले. आलं लक्षात? आता बघा, देअरफॉर p = 17 3 जा 51. p ची व्हॅल्यू किती आली? 3. तर या 3 लाच समीकरणाची उकल किंवा सोल्युशन असे म्हणतात. सोल्युशन किती आहे या इक्वेशनची? 3. आता तुम्हाला काही वेळेला आता ही सोल्युशन 3 आहे का हे पण आपल्याला ओळखता येतं. आता समजा इथे आपण बघा LHS काय किंवा डावी बाजू. आता या डाव्या बाजूत किंमत ठेवून बघूया आपण 49 येतं का? काय? 17p - 2. आता बघा 17 × p ची व्हॅल्यू किती? 3 - 2. 17 3 जा 51 - 2 दॅट इज 49. मीन्स RHS किंवा उजवी बाजू. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे समीकरणाची p ला उकल का म्हणतात? कारण p ची व्हॅल्यू या इक्वेशनला सॅटिस्फाय करतं. म्हणजे बरोबर. म्हणजेच काय? समीकरणाच्या दोन्ही बाजू समान येतात. आता हे तुम्हाला चेक करायची आवश्यकता नाही, पण तुम्हाला सोल्युशन किंवा उकल काय असते हे कळावं यासाठी मी एक सांगितलेलं आहे. बरोबर. आता याच टाईपचं सेकंड क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. बघा, आता इथे आपण प्रथम 2m ठेवणार. 7 दूर आहे, मग 7 ला तिकडे न्या. म्हणजे 2m = काय होणार? 9 - 7. ओके. देअरफॉर 2m = 9 - 7 is 2. आता बघा m ने 2 ला मल्टिप्लाय केलेला आहे. बरोबर. देअरफॉर m = 2 डिवायडेड बाय 2. मल्टिप्लायचे डिव्हिजनला आले. m = 2 1 जा 2. m = 1. 1 इज द सोल्युशन ऑफ धिस इक्वेशन किंवा या समीकरणाची उकल किती आहे? 1 आहे. या प्रकारे आपण हे अगदी बेसिक
इक्वेशन आहेत. आता आपण आणखी वेगवेगळ्या टाईपचे जे इक्वेशन आहेत ते सुद्धा कसे सॉल्व्ह करायचे ते पाहूया. बघा तर आता सेकंड टाईप मध्ये तुम्हाला अपूर्णांक दिसतात, बरोबर, फ्रॅक्शन आहे तिथे. तर ह्या टाईपचे जे सम्स उदाहरणं असतील ते आपल्याला दोन प्रकारे सोडवता येतात. आता इथे एक प्रकार वापरू आणि इकडे एक प्रकार मी वापरतो. तुम्ही दोन पैकी तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. बघा आता इथे फर्स्ट काय, बघा व्हेरिएबल असलेले टर्म आहे त्याला ऍज इट इज लिहायचं 9x प्लस 8. आता या 1 ला तिकडे नेऊ शकतो आपण, म्हणजे काय होणार 10 मायनस 1, कारण प्लस 1 तिकडे गेल्यावर काय झाले मायनस 1, 10 ऍज इट इज राहिले. मग 9x अपॉन 8 इक्वल टू 10 मायनस 1 9. आता हे जे x आहे आता दोन प्रकारे सोडवता येईल. एक तर 9 अपॉन 8 ची तुम्ही गुणाकार व्यस्त घ्या, ते जर कळत नसेल तुम्हाला तर मी काय करतो इथे 9x इक्वल टू डिवायडेडला 8 आहे तिकडे गेल्यावर कशाला जाईल 9 इंटू 8 गुणाकाराला जाईल, बरोबर. भागाकाराचे 8 तिकडे गुणाकाराला गेले. आता परत या 9 ने इथे गुणलेलं आहे, मग काय राहील x इक्वल टू 9 इंटू 8 अपॉन 9, बरोबर. मल्टिप्लायचे 9 तिकडे गेल्यावर डिव्हिजनला गेले, 9 1 जा 9, व्हॉट इज रिमेन x इक्वल टू 1 इंटू 8 दॅट इज 8 इज द सोल्युशन. ही समीकरणाची काय झाली उकल झाली, बरोबर. इथे तुम्ही डायरेक्टली 9 अपॉन 8x इक्वल टू 9 डायरेक्टली काय केलं x इक्वल टू 9 इंटू याचा गुणाकार व्यस्त घ्या किंवा मल्टिपल इनव्हर्स घ्या तरी चालेल. बघा 9 अपॉन 8 चा इनव्हर्स काय येणार 8 अपॉन 9, बरोबर. तिकडे गेले, मग आता 9 1 जा 9 x इक्वल टू 8 असं केलं तरी चालेल, बरोबर. आता आपण हे दुसरं उदाहरण पाहूया. बघा आता इथे काय दिसतं आपल्याला -5 आपण तिकडे पाठवणार, पण आपल्याला इथे फ्रॅक्शनची ऍडिशन करावी लागेल. या फ्रॅक्शन मध्ये 5 ऍड करावे लागतील, बरोबर. तर त्यापेक्षा मी काय करतो डिनॉमिनेटरला इथे बघा छेदाला 2 आहे असं जेव्हा प्रश्न असतो सिंगल टर्म असतं फ्रॅक्शनचं त्यावेळेला 2 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय मल्टिप्लाइंग बाय 2. 5 ऍड केले तरी चालतील ना त्याप्रमाणे, पण मी सेकंड टाइप दाखवतो. मग काय येणार आता 2 ने मल्टिप्लाय करायचं बोथ साइड्सला, प्रत्येक टर्मला 2 इंटू 13x मायनस 2 इंटू 5 इक्वल टू 3/2 इंटू 2. बघा आता 2 ने बघा इच टर्म प्रत्येक टर्मला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय बाय 2, ओके. आता 13 2 जा 26, 13 2 26 मायनस 5 2 जा 10 इक्वल टू 2 1 जा 2, ओके. Now 3 into 1 that is 3. Now आता कोण दूर आहे टर्मच्या दूर 10 आहे, आधी 10 ला घालवा. Therefore 26x equal to 3 plus 10. ओके 3 as it is minus 10 चे plus 10 झाले. 26 equal to 13. आता 26 ने x ला मल्टिप्लाय केले आपण तिकडे पाठवल्यावर डिवाइड ला जातील. Therefore x equal to 13 upon 26. आता बघा 13 ची डबल 26 आहे, म्हणजे आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 13 1 जा 13, 13 2 जा 26. Therefore x equal to 1/2 is the solution of our equation. तर या पद्धतीने सॉल्व आपण करू शकतो. तुम्ही तसं सॉल्व केलं प्लस इकडे केले तर 3/2 मध्ये 5 ला ऍड करावं लागेल, बरोबर. तसं पण चालेल, पण अशी पद्धती म्हणजे इक्वेशन कसं दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही ठरवायचं आपल्याला कोणती मेथड सुटेबल असेल, सोयीस्कर असेल, समजला. तर आता आपण आणखी वेगवेगळ्या टाईपची उदाहरणं पाहूया. आता बघा थर्ड टाईपचं क्वेश्चन आहे की याच्यामध्ये तुम्हाला डिनॉमिनेटरला 7 आणि 3 दिसतात, बरोबर. मग अशा टाईपचा प्रश्न असेल तर काय करायचं, हे ज्या संख्या आहेत छेदाला त्यांचा लसावी घ्यायचा किंवा
एलसीएम. मग 7 आणि 3च्या टेबल मधली कोणती संख्या आहे तिची 3च्याही टेबलमध्ये आणि 7च्याही आहे? तर 21. यांचा लसावी किती असेल? लसावी किंवा एलसीएम 21 ने गुणू किंवा मल्टिप्लाय. बरोबर. 21 काय आला यांचा लसावी आला. प्रत्येक टर्मला 21 ने आता मल्टिप्लाय करायचं. बघा काय येणार? 21 इंटू वाय अपॉन 7 प्लस 21 इंटू वाय मायनस 4. इथे ब्रॅकेट घ्यायचा कारण वाय मायनस 4 आहे अपॉन 3 इक्वल टू 2 इंटू 21. आता बघा 7 3 जा 21. 3 इंटू वाय 3y प्लस 3 7 जा 21. बघा आता 7 इंटू ब्रॅकेट आहे इथे ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल. y मायनस 4 इक्वल टू 21 2 जा 42. 3y ऍज इट इज. 7 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. 7 इंटू वाय 7y. 7 इंटू मायनस 4 मायनस 28. बघा इच टर्मला आपण मल्टिप्लाय केले 7 ने इक्वल टू 42. आता बघा 3y प्लस 7y दॅट इज 10y. 10y इक्वल टू आता या मायनस 27 ला तिकडे नेऊ आपण. बरोबर. यांची ऍडिशन केली आपण इथे 10y आणि मायनस 28 तिकडे न्या. 42 प्लस 28. ओके. मायनस 28 प्लस झाले 10y इक्वल टू व्हॉट इज 70. ओके. देअरफॉर y इक्वल टू 70 अपॉन 10 इक्वल टू 7. y ची व्हॅल्यू किती येणार? 7 येणार. तर या पद्धतीने या टाईपचं जरी क्वेश्चन असला तरी तुम्ही तो सहजरित्या सॉल्व्ह करू शकता. आता पुढचं एक टाईप आहे ते पाहूया आपण. आता इथे काय करायचं बघा. इथे आपल्याला 2 ब्रॅकेट सॉल्व्ह करावे लागतील आधी. मग आपण करूया 3 इंटू वाय 3y प्लस 3 8 चा 24 इक्वल टू 10 इंटू वाय दॅट इज 10y मायनस 10 4 चा 40 प्लस 8. ओके. देअरफॉर 3y. आता इथे काय करता येईल आपल्याला? नंबरला वन साइडला आणा. आता यांची ऍडिशन करू शकतो बघा आपण. करता येईल ना आपल्याला ऍडिशन. काय राहील? 3y प्लस 24 इक्वल टू 10y. आता मायनस प्लस काय होणार? मायनस प्लस मायनस 40 मधून 8 गेले मायनस 32. बघा हे मायनस झाले सबट्रॅक्शन झाली पण साइन कोणाचं राहील? बिगर नंबरचं मोठ्या संख्येचं चिन्ह राहतं. मायनस 40 मायनस 8 दॅट इज 32 आणि साइन कोणाचं आलं? मायनस. आता इथे ऑब्झर्व केल्यावर 3y चं टर्म मोठा आहे की 10y चं टर्म? बरोबर. 10y ला इकडे आणल्यापेक्षा 3y ला आपण तिकडे नेलं तर आपलं काम आणखी सोपं होईल. बघा मग काय करणार मी? 24 ऍज इट इज इकडेच ठेवतो आणि मायनस 32 इकडे आणा. नंबर इकडे आणू लेफ्ट साइडला आणि व्हेरिएबल चल तिकडे नेऊ. म्हणजे 24 प्लस 32 इक्वल टू 10y. आता हे 3y प्लस आहेत की नाही इकडे? तिकडे गेल्यावर मायनस काय होतील? 3y. ओके. आता ऍडिशन करा. 6 5 56 इक्वल टू 7y. आता बघा 7 ने काय केले? y ला मल्टिप्लाय केलंय. 7 इकडे आणा. 56 इकडे आल्यावरती डिवाइडला येतील. डिवाइडेड बाय 7 इक्वल टू y मीन्स y इक्वल टू 7 8 जा y इक्वल टू 8. तर या पद्धतीने अगदी सहजरित्या आपण या प्रकारचे क्वेश्चन जरी असले तरी त्यांचं सोल्युशन काढू शकतो. बघा आता आणखी वेगळ्या टाईपचे इक्वेशन आहेत. तर बघा अशा टाईपचे इक्वेशन जर तुम्हाला दिसले तर सरळ इथे काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय किंवा तिरकस गुणाकार. म्हणजे डिनॉमिनेटरच्या 7 ने याला मल्टिप्लाय केल्यावर 7 इंटू एक्स मायनस 9 इक्वल टू 5 इंटू एक्स मायनस 5.
बघा हे खालचे वर आले आणि वरचे आणि हे सुद्धा खालचे वर गेले इकडे. आता बघा 7 इंटू एक्स 7x मायनस 7 9 जा 63 इक्वल टू 5 इंटू एक्स 5x मायनस 5 5 जा 25. आता 5x इकडे आणा 7x मायनस 5x होती. ओके मायनस 25 ऍज इट इज आहेत. मायनस 63 इकडे नेल्यावर काय होणार आहे प्लस 63. ओके नाउ 7x मायनस 5x 2x इक्वल टू 63 मायनस प्लस मायनस होणार. आता अधिक वजा वजा होता ना 63 मधून 25 मायनस करा. 13 मायनस 5 दॅट इज 8 1 6 मायनस 3 दॅट इज 3 38. बिगर नंबरचा साइन लिहा मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस. therefore x equal to 38 upon 2 hence x equal to 19. 38 ची हाफ. तर या पद्धतीने आपल्याला सोल्युशन मिळालं. आता हे सुद्धा असेच टाईपचं सम आहे पण थोडा बदल आहे याच्यात. तर याच्यामध्ये आपल्याला आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. आता बघा इथे ब्रॅकेट मध्ये प्लस आहे बी प्लस असल्यावर साइन चेंज होत नाही. बी प्लस 1 एज इट इज प्लस बी प्लस 2 अपॉन 4 इक्वल टू 21. ओके इथे 21 अपॉन 1 करू शकता तुम्ही. बघा आता पुढे 1b 2b 3b. हाऊ मेनी बी 3 टाइम्स बी. 1 आहे ना यांचं कोइफिशियंट प्लस 1 प्लस 2 दॅट इज 3 अपॉन 4 इक्वल टू 21. आता हे डिनॉमिनेटरचे 4 आहेत. इकडे गेल्यावर न्यूमिनेटरला जाते म्हणजे 3b प्लस 3 इक्वल टू काय होईल 21 इंटू 4. therefore 3b प्लस b इक्वल टू 4 8 84. ओके आता हे 3 इकडे नेल्यावर मायनस करा. 3b इक्वल टू 84 एज इट इज प्लस 3 इकडे गेले राइट साइडला काय होणार मायनस 3. therefore 3b इक्वल टू 81 hence b इक्वल टू काय येणार 81 अपॉन 3 t इक्वल टू 3 2 जा 6 2 3 7 जा 21. बरोबर 27 त्रिक 81 होता. त्यामुळे b ची व्हॅल्यू काय आली 27 इज द सोल्युशन ऑफ आवर इक्वेशन. तर या पद्धतीने आता तुम्ही कोणत्याही टाईपचं सम जरी तुम्हाला विचारलं तरी ते अगदी सहजरित्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फक्त इथे जे रूल वापरलेले आहे आपण ते समजण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे. बरोबर. तर यानंतर या पार्ट वरचे जे लेखी प्रश्न आहेत बरोबर वर्ड क्वेश्चन्स तर ते तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी आपण दुसरा एक व्हिडिओ तयार करू. तोपर्यंत तुम्ही या भागाची नीट प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केली की तुम्हाला सोल्युशनचा भाग सहजच जमायला लागेल आणि प्रत्येक इयत्तेमध्ये इक्वेशन तुम्हाला आहेतच. त्यामुळे हा बीजगणिताचा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा.